विराज देवांग, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा संघर्ष हा मला वाटतं की एका दशकापेक्षा मोठा संघर्ष आहे. सातत्याने पुणे या विद्यापीठाचं उपकेंद्र नाशिकमध्ये यावं याकरता विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना आणि एकूणच नाशिकचे जे काही नागरिक होते यांनी लढा दिला होता. आणि जेव्हा उपकेंद्र नाशिकचं हे प्रत्यक्षात उतरतंय, अशा वेळी सावित्रीबाई फुलेंच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या उपकेंद्राला सावित्रीबाईंच्या, ज्योतिबांच्या विचारांच्या अत्यंत विरुद्ध असलेल्या माणसांची नावं या ठिकाणी सुचवल्या जात आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य नाशिककर म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की सावित्रीबाई फुल्यांच्या लेगेसीला काळीमा फासेल असं कुठल्याही प्रकारचं नाव या ठिकाणी विद्यापीठाच्या उपकेंद्राला देता कामा नये. आणि त्यासोबतच सावित्रीबाई फुले ज्यांनी या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, अशाच सावित्रीबाईंच्या नावाने हे विद्यापीठाचं उपकेंद्र या ठिकाणी हवंय. विद्यापीठाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. विद्यापीठाची एकूणच जी क्वालिटी आहे ती देखील अनेक वर्षांपासून घसरते आहे. तर अधिसभेमध्ये या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याच्या ऐवजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला कोणाचं नाव द्यावं अशा प्रकारची चर्चा होणं अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. त्याच्यामुळे नाशिकच्या उपकेंद्राला सावित्रीबाई फुलेंचंच नाव देण्यात यावं. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही वेगळ्या व्यक्तीचा विचार करता कामा नये याकरता नाशिककर म्हणून आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलो.